गेली? बिल्डर ओय! काय काय अगं कोण आहे तू पिछा करून राहिला माझा मी नाही पिछा केला, उगाच काहीतरी तोंड राहील ते बोलू नका बरं का तुम्ही. अगं बाई चांगला अंदाज आहे मला तुझा तेव्हा बघते मी त्या शेतापासून माझा पिछा करून राहिला तू अहो असं काय नाही, माझं ऐका तुम्ही, मी खरंच तुमच्या मागे नाही आलो. पटकन मुकाट्यानं सांगा नाहीतर हातच मोडून ठेवते तुझा. हात मोडणार? मग कत्ता समजलाच होय मला सांग नाहीतर हातच मोडते तुझा. अगो काय झालं? कुणाचा हात मोडणार आहे? हात सोड माझा. तुला सांगते हात सोड. मग कर आडबिडी होती ना. ओ मामा यानं माझा हात पकडलाय. तू सोड हात नाहीतर झारेन तुम्हाला घालते तुला. म्हणजे तू माझा हात पकडला तर काय नाही, आणि मी तुझा हात पकडला तर वाऱ्याने झारा आणि मामा आणि मोकर राडे हे बरे. हा तुलाही सांगतो, हे बघ मी तुला कुठेतरी बघितलं असं वाटलं म्हणून. वा हा ना शेट ढगात गोळीबार हा ना. अरे काय बोलतोस कळतंय बाई तुला? तुझ्यासारख्या लोकांचा चांगला अभ्यास केला मी तुला कुठे बघितलं नाही, तू मला बघितलं नाही. सोड. मी काय म्हणतो ऐकून तरी गेला बाई. माझ्याकडे वेळ नाही. तुझ्यासारखे बिन पावसाचे मोर ना लय बघितलेत मी. तुम्हाला सरळ कसं करायचं ना चांगलं मला माहिती. हात सोड. हात सोड माझे. हात सोड. ओय! काय झालं चिंचुके? काही सापडलं का? अहो नाही ना मॅडम, अहो काहीच कळायला मार्ग नाही. साहेब तिकडे गेले होते. साहेबांना काही कळलं असतं ना त्यांनी लगेच मला सांगितलं असतं. मग आता पुढे काय? आता काय साहेब म्हणतील तसं. अर्जुन, अपर्णा मॅडम बद्दल काही कळलं का? हं? अरे मी असं म्हटलं की अपर्णा मॅडमचा काही तपास लागला का? यांना आत्ता काय सांगणं योग्य ठरेल का? अहो साहेब तुम्ही जिकडे शोधायला गेलात तिकडे काय सापडलं? नाही काय सापडलं नाही. काय बराच शोध घेतला मी पण सापडलं काहीच नाही मला. अर्जुन अरे पण मग आपण उद्या बोलू आर्या, आता उशीर झालाय खूप. तुम्ही एक काम करा, तुम्ही निघा, मी पण आवरतो आणि निघतो. चिंचुके, अर्जुनचं वागणं मला बदलल्यासारखं वाटतंय. काहीच कळायला मार्ग नाहीये. तुम्ही एक काम करा, तुम्ही उद्या अर्जुन बरोबर जा आणि अपर्णा मॅडमचा शोध घ्या. हो मॅडम. स्वप्नील सर, दीप्या काय झालं? बापू अमोल नाही सापडला. स्वप्नील सर, अमोल इकडे बस. इथे बस बरं. काय झालं बाळा तुला? मोठी माँ मी ठीक आहे. दादा, अहो काय झालं नक्की? रस्त्याने बघितले त्याला, चालता चालता चक्कर आली होती. लगेच दवाखान्यात घेऊन गेलो पण डॉक्टर बोलले एवढं काय नाही, हाय व्यवस्थित. छोटे सरकार, आता काही वाटत नाही आहे ना तुम्हाला? अहो काहीच काळजी करण्यासारखं नाहीये, फक्त त्याला आराम करायला सांगून एमडी डॉक्टरांचं सजेशन घ्यायला सांगितलंय. दादा तुम्ही आमच्यासाठी जे काय केलं ना त्यासाठी खरंच थँक्यू. नाही अहो खूप गोड मुलगा आहे तो. अहो त्यांनी शुद्धीवर येताच आम्हाला घर दाखवलं आणि इथपर्यंत घेऊन आला. तुझा आभार मानावं तेवढं कमी आहेत बाबा. ठीक आहे अमोल, आता काळजी घ्यायची बरं का बाळा. हो दादा थँक्यू. सर थँक्यू. अमोल बाळा, अशी कशी चक्कर आली रे तुला? कशी म्हणजे? नको म्हणत असताना शाळेत पाठवलं ना सकाळी, आणि मग? मोठी माँ यात तुमची काहीच चूक नाहीये. मी दुपारी डबा खाल्ला नाही म्हणून मला चक्कर आली असेल. अमोल बाळा असं का केलं बरं तू सांग? अमोल, काय झालं? अर्जुन, त्याला शाळेत पुन्हा चक्कर आली. काय? अमोल, थांबा भाऊजी. सकाळी मी नको म्हणत असताना तुम्ही त्याला शाळेत पाठवलं ना म्हणून त्याला चक्कर आली. रुपाली, तुम्ही थांबा जरा. भाऊजी, तुम्हाला ना अमोलची जरा सुद्धा काळजी नाही. अहो तो नीट खातोय का, नीट झोपतोय का, याच्याकडे तुमचं जरा सुद्धा लक्ष नाही.
रुपाली काय बोलतेस तू या ठिकाणी? अगं अर्जा अमोलकडे का दुर्लक्ष करेल रुपाली? कारण त्यांना अपर्णाचा शोध घ्यायचा आहे ना. भाऊजी मी हात जोडते, पण अपर्णाच्या बाबतीत जे काही खरं खरं असेल ना ते लवकर अमोलला सांगून टाक. एक तर लवकर अपर्णाचा शोध घ्या, नाहीतर ती सापडणार नाही म्हणून तरी सांगा आम्हाला. पास झालं रुपाली. काळजी करणं म्हणजे इतरांची मनं दुखावणं नसतं.